आमच्या गोष्टी अशा जगाला सांगणारी तू कोण आहेस? तुला अधिकार नाहीये, तू कधीच नव्हता, नसणार आहे, कळलं? तुझा काही संबंध नाहीये या सगळ्याशी, नको पडू सांग. तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय म्हणाली. 4 चौघांमध्ये तिची बदनामी करताना दिसलीस किंवा माझ्या कानावर जरी आलं ना, तरी माझ्या इतका वाईट माणूस कोणीच नसेल एवढं लक्षात ठेव. अहो ताई, जेवण आहे? नाहीये. अहो बाहेर तर लिहिलेलं आहे अनोळेमध्ये जेवण आहे म्हणून. एकदा सांगितलेलं कळत नाही का? सपले जेवण, निघा. मने, ही काय पद्धत झाली का गिरायकांशी बोलायची? हो, हीच पद्धत आहे. आवाज खाली. माझ्यावर आवाज चढवायचा नाही. हा, काय झालंय? का चिडचिड करतेस तू एवढी? ते सावित्रीमुळे. बघितलंस ना अर्जुन माझ्याशी कसं बोलला ते? 50 वेळा सांगितलंय तुला, काय करायचं असेल, बोलायचं असेल ते नीट विचार करून बोल. काय गरज होती ग त्या सावीबद्दल सगळ्या गावकऱ्यांना सांगायची? लोकांच्या मनात त्या सावीबद्दल वाईट भरवायला गेलीस आणि आता त्याचा जास्त त्रास तुलाच होतोय, कळतंय का? होऊ दे, का त्रास व्हायचं होऊ दे. मी आता एकच वार कर, असं करेन ना ती जखम कधीच भरून निघणार. मी आता गप्प बसणार नाही. मी जे बोलले ते खरं करून दाखवेन. सगळ्यांना सिद्ध करून दाखवेन की ती सावी गुन्हेगार प्रवृत्तीचीच आहे. म्हणजे कळ, लवकरच कळ. काय पण म्हणसावे, एकापेक्षा एक आयडिया असतात बघ तुझ्या. असणारच. सावीच्या नादी लागणाऱ्या माणसाची लेवल झालीच म्हणून समजायची. आणि मी काय म्हणते, आता लोकांना त्यांची लायकी ओळखून वागलं पाहिजे. अगं चमकी पायतान मारल्या का थोबाड चालतं त्या बल्ल्याचं, आवाज फुटला. आणि काय तर स्वतःचा वकील लावून संपत्ती लुटायचा प्लॅन होता. आता सगळा प्लॅनचा पट्टा उडत. आणि काय म्हणत होता तो बैल, तांदळातल्या खड्यासारखं बाहेर काढणार वे माझ्या सावीला. आता कळलं असेल कोण कुणाला बाहेर काढू शकतंय ते. ते काय पण असू दे चमके, एक गोष्ट मात्र फिक्स झाली. काय? आपल्या टीमचा सक्सेस रेट 100% झालाय. हो ताई, हो ताई, 2 दिवस झालं हो, पुढीला बरं वाटत नाही. डॉक्टर का जायला पैसे नाही, थोडीफार मदत करा की हो. ए बाबा, तुला काय आम्हीच दिसलो काय? हे साऊ, हे असली रोज 50 बघतोय मी, काय मदत बिदत मिळणार नाही तर. असू रे, खरंच गरज असली म्हणजे थांबा, मी आले. काय रे, कुठं आलायस? चमके, त्याची केस उघडून देऊ काय? अरे काय कुठली पण येतं तरी हे घ्या. झालं समाधान? अर्जुन, अर्जुन, माली, अर्जुन, ऐक. अगं काय झालं हे? सावकाश, तू बस बघू पहिल्यांदा. ये इथे बस, हळू जरा थांब. हे पाणी पी पहिल्यांदा. मनाली, ठीक आहे, पाणी घे. काय झालं नेमकं? तू गाडीवरून पडलीस का?
म्हणाले बोल अगं, मी विचारतोय काहीतरी. म्हणाले सांगशील? काय बोलू अर्जुन? काही बोलण्यासारखं उरलंय का? आणि मी जर काही बोलले ना तर परत तूच म्हणशील की तुझ्यासारखं वाईट माणूस कोणी नाहीये म्हणून. म्हणाले अगं काय बोलतीस? ते बी सावित्रीच्या बाबतीत. तिनेच केलंय सगळं. काय सावित्रीने हे? हो, नाही बसत आहे ना तुझा विश्वास? पण ती त्याच लायकीची आहे अर्जुन. माणूस वरवर कितीही बदलला ना तरी सुद्धा त्याचे काही गुण नाही बदलता येत. सावित्रीने, तिच्या मामाने, ती चमकी का काय कोण, त्यांनी तिघांनी मिळून प्लॅन केला आणि त्यांनी खानावळीत गुंड पाठवले हल्ला करण्यासाठी. अक्काला जखम झाली, मला लागलं, सगळं खानावळीचं नुकसान झालं. म्हणाली बास. काही झालं तरी या थराला सावित्री नाही जाऊ शकत. तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी तिला. हो, म्हणून तर फसलास ना तू. मी काल सावीबद्दल थोडं काहीतरी वाईट बोलले तर लगेच तिला जाऊन कोणीतरी सांगितलं आणि तिने चक्क आज मला मारायला गुंड पाठवले. म्हणाले मला मान्य आहे की तू सावित्रीबद्दल वाईट बोललीस, तिला कोणीतरी सांगितलं असेल. असं जर काही असेल ना तर सावित्री सरळ तुझ्याकडे येईल. ते असं काही करणार नाही. आणि कोणी सांगितलं तुला सावित्रीनं केलं म्हणून? तुझ्याकडे काही पुरावा आहे? पुरावा हवाय तुला? अर्जुन, मी इतकं जीव तोडून तुला सांगते तरी तुझा का विश्वास बसत नाहीये? हीच एक आपली मैत्री, एवढंच ओळखलंस तुम्हाला? तसं नाहीये म्हणाली. पण काय पुरावा हवाय ना तुला? एक मिनिट, हे बघ. बसला ना विश्वास? की अजून पुरावा हवा? आत्या एक बोलू? बोल ना. तू जसं इतरांना पटवलंस ना तसं अर्जुन दादाला पण पटव ना. असो गळ टाक ना की त्यात तोड कुकच वयो. अर्जुन दादा परत घरी यायला हवं ग. आत्या, तुला सावित्री वहिनी आपल्या घराचा वारस म्हणून मान्य आहे ना? मान्य आहे का नाही हे ठरवणारे आम्ही कोण आहोत? शेवटी सगळं तीच असतं रे. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत भीमाला मानणार आहोत. मग त्याच्या लेकीला सावित्रीलाही मानणारच. आणि अर्जुन दादाचं काय? त्याला पण वाटतच की आपल्या सगळ्यांबद्दल. त्याचं पण नातं आहे ना आपल्या घराबरोबर. अर्जुन दादा शेवटपर्यंत एकटाच राहणार आहे का? पंकज, पंकज, अरे बाळा, असं का विचार करतोय तू? हा, हे बघ रे, म्हणजे तू एका अर्थी बरोबर बोलतोयस, पण बाळा तू नाण्याची एकच बाजू बघतोय, दुसरी बाजू नको का बघायला? जसा अर्जुन तिकडं एकटा राहतोय तशा सावित्री मॅडम सुद्धा अर्जुन शिवाय इथं एकट्याच राहत आहेत ना. त्यांचा थोडा विचार करायला नको का आपण? मागच्या काही दिवसात सावित्री मॅडम सोबत एवढं सगळं रामायण घडलं, त्यांच्यासोबत एवढं सगळं झालं, पण त्यांच्या हाती काय लागले मला सांग बघू. तिथं अर्जुननं अख्ख्या गावासमोर जाहीर केलं की मी कवठेकरांचा वारस नाही, सावित्री वारस आहे. आणि या सगळ्यामुळं काय झालं? दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं ना. दोघांचं नातंच नाही राहिलेलं. या सगळ्यामुळं सावित्री मॅडमच्या भोवती संशयाचं, संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. विचार सावित्री मॅडम, अरे बघ, अर्जुन आपलाच आहे रे, आयुष्यभर आपलाच राहणार आहे, हे मी समजावेन त्याला, पण आपण त्याला आता त्याचा वेळ दिला पाहिजे. हे बघ पंक्या, आपल्याला हे सुद्धा विसरून नाही चालणार की सावित्री मॅडमच आता या अख्ख्या घराण्याच्या मालकीणबाई आहे. खोपडे कवठेकर घराण्याचे वारसदार आहेत त्या.
त्यांना त्यांचे सगळे हक्क मिळायला नको? मी तर म्हणतो खोपडे कवठेकर घराण्याची वारसदार म्हणून सावित्री मॅडमचा अख्ख्या गावासमोर राज्याभिषेक व्हायला हवा. सगळ्या गावाला कळलं पाहिजे की त्याच या घराण्याच्या वारसदार आहेत आणि त्यांना कवठेकर घराण्याचे सगळे हक्क आहेत. काय आहे, अर्जुननं बायको म्हणून त्यांचे सगळे हक्क नाकारले, पण या घरचे लेक म्हणून, या घरची वारसदार म्हणून आपण त्यांचे सगळे हक्क नाकारायचे का? आपल्याला तो अधिकार तर का पण क्या नाही, त्यांना त्यांचे सगळे हक्क मिळालेच पाहिजे आणि यासाठी त्यांचा राज्याभिषेक होणं गरजेचं आहे. हा कृष्णाई, बरोबर बोलताय का मी? हा, अगदी बरोबर बोलतोयस तू. नाही, आम्ही ना लवकरात लवकर गुरुजींना फोन करतो आणि कसं करायचं ते सांगतो. पण क्या अर्जुन सुद्धा येणार, काही काळजी करू नकोस. विद्याधर, अर्जुन, अर्जुन नाव आहे माझं. ते मला माहितीये. तुम्हाला आठवतं तुम्ही जेव्हा घरी आलेलात तेव्हा तुम्ही मला हेच नाव सांगितलं होतं आणि त्या दिवशीच मला वाटलं होतं माझं जावई असावा तर असं. माझ्या सावीला असताच नवरा मिळावा. पण मला बाबडीला काय माहित होतं का देवानं माझं गाणं आधीच ऐकलंय म्हणून. लय गुन्हे आहात तुम्ही. झालं, जाऊ मी आता. अहो, एवढा राग कशा पाहिजे? म्हणजे मला काय ठाव नाही तुमच्या आणि सावीमध्ये काय बी नसलंय ते, पण एवढा राग सावीवर कशाला? हो, आमच्या घरी होतो ना आम्ही, तेव्हा सावीला मी किती वेळ म्हणायचं पोरग बघ, त्याला भेट म्हणून. पण सावी कधीच कुठल्या पोराला हो म्हणली नाही, कारण तिचं तुमच्यावर खरं प्रेम आहे. आणि ज्या दिवशी मी तुमच्या दोघांना एकत्र पाहिलं ना, त्याच दिवशी वाटलं का अक्षी लक्ष्मीनारायणाचा जोड आहे म्हणून. असंच वाटलं होतं, पण लग्नानंतर काही महिन्यांनी तुमच्या मुलीची खरी लायकी कळली मला. ती किती खालच्या पातळीला जाऊ शकते ना हे कळलं. म्हणजे खालच्या पातळीला म्हणजे? अरे वा, तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का? हो, आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला कसं माहीत असणार म्हणा. फसवेगिरीचा धंदाच आहे तुमच्या मुलीचा. तिने मला फसवलं, तुम्हालाही फसवलं. हे बघा ना, स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला आयुष्यभर जपलं, वाढवलं, लहानाचं मोठं केलं, माया दिली. अशा प्रामाणिक आईला फसवलंय तिने. अहो, जिथे तिने तुम्हाला फसवलं तिथे माझं काय आहे? दरवेळी मला वाटायचं की ह्यापेक्षा खालच्या पातळीला ती नाही जाऊ शकत, पण दरवेळी खोटं ठरवलंय तिने मला. आणि आज तर म्हणजे म्हणजे काय केलंय तिनं आज? काही नाही. कुठे आहे ती? बोलवा तिला, मला भेटायचं तिला. ठीक आहे. नाही येते घरात. कुठे गेली आहे?
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही बसा, काम चालू आहे तुमचं. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग फडके. कसं चालू आहे का? अगदी सुरळीत सुरू आहे मॅम. आणि हे काय तुम्ही एकटेच आलाय? अर्जुन सर नाही आलेत का? नाही आला तो. का? मला काय माहिती, मी काय पदराला बांधून फिरते का तुमच्या अर्जुन सरांना? पण काय फडके, तुम्हाला सगळं माहीत असून नसल्यासारखं करताय. म्हणजे मला समजलं नाही मॅम. म्हणजे काय? आता सगळं तर समोरासमोरच घडलंय ना तुमच्या. त्या दिवशी अख्ख्या गावासमोर सांगितलं ना अर्जुनने, गावभर बोबाटा केलाय ना, आम्ही एकत्र नाही, आमचा एकमेकांशी काही संबंध नाही. मग मला कशाला विचारताय त्याच्याबद्दल? मॅडम मी एवढ्यासाठी विचारलं की फडके, तुम्ही का विचारताय, कशासाठी विचारताय, ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, अर्जुनचा या कंपनीशी आता काही संबंध नाहीये आणि तो केव्हाच संपलाय. तसंही तो कवठेकर नाही आता, त्यामुळे परत संबंध जुळण्याचा काहीच प्रश्न येत नाही. आणि खोपडे कवठेकरांची वारस म्हणून आता ही कंपनी मी ताब्यात घेतली आहे. ओके मॅम. पण अर्जुन सर आले आज. अर्जुन सर काय अर्जुन लावले तुम्ही फडके? तो आला नाही तर काय कंपनी बंद पडणार आहे का? काम थांबणार आहे तुमचं? मी शेवटचं आणि परत सांगते तुम्हाला, अर्जुन इथे येणार नाही, त्याचा संबंध संपलाय. तुम्हाला नोकरी करायची असेल करा, नाहीतर तुमचा राजीनामा माझ्या टेबलवर ठेवून द्या. अंग पार दुखायला लागलंय माझं. अरे पोरी, काही आईला मदत वगैरे करशील का नाही? हे असले नसते उद्योग करून माझं काम वाढवून ठेवलंय. हा बरं, हे धंद्याचं नुकसान झालं ते वेगळंच, आणि आपल्या माणसांना पण मार लागला. काय ग ए मने, तू काही डोक्यावर पडलीस का ग? हा, तर तुझ्या मानगुटावर भूत बसलंय. हे असं कोणी लोकांना सांगून आपल्याच खानावळीची तोडफोड करतं का? हा, काय फायदा झाला का हे सगळं करून? सांग ना मला, काय फायदा झाला? उलट आपलं नुकसानच झालंय. तुला नाही कळणार, मी जे काही केलंय ना त्याचा फायदा झालाही असेल किंवा एव्हाना होतही असेल. यू नेव्हर नो. जंगल पेट घ्यायला कसं एकच काडी पुरेशी असते, आणि आपली खानावळ ती काडी आहे. आता बघ काय काय होतंय ते. आपण काही करायचं नाही, आपण फक्त मजा बघायची. हे चोर हित पण घुसलं वय. अरे पण घुसलं कसं? हा, अरे कोण आहे का? आमचं कामगार पण ह्यांना मस्ती चढलेले. पगार काम कर एकेकाचे. हा, वॉचमॅन कुठे गेलाय? उडावला आता हाकलून देऊ का तुला? दिवसा डावळ्याला का हे दोन दोन चोर ऑफिस मध्ये घुसतात म्हणजे काय? मायला ये रेम्या अर्ध्या डोक्याच्या, तुझ्या अर्ध्या डोचक्यात जे काय 2-4 चमचे अक्कल शिल्लक आहे की नाही, ती इथं ना वापरता तुझ्या कामाच्या ठिकाणी वापर. नाही त्या ठिकाणी वापरून फुकट घालवू नकोस. ए दिप्प्या तुझ्या मामा आहे तो माझा,
कोण? मामा. आदरानं बोलायचं हं? काय बोलशील? काय बोलशील? दीपक राव. लई फडफड चालणार नाही हा तुझी. गळ्यात हात बांधून गावभर फिरवेल नाही तर, कळलं ना? अवकातीत राहायचं, अवकातीत वागायचं.